आली बी वय काय नाही व्हिडिओ काढायचा होता दावाचं होतं खूप ज्वारी लागली कसली पेरायला घरगुती ज्वारी होय घरगुती बाजरी घरगुती ज्वारी तो शुभ्रा तो का शुभ्रा इकडे बाळा उन्हात ना आता आपाच्या माग लागल होय आपा मग काय आता आमची सॉरी आले खाल्ल्या शेतात ना मकाची एक टायली आणली नंतर ना जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर ना टायली मकाची डाळ तिकडं कसं ढीग लावलं ते मकाचं आणि बाजरीचं आता चालली आहे पॅकिंग बाजरीचं पीठ धपाट्याचं पीठ छान असं शेंगदाण्याचे लाडू काल बनवलेले ती 1 किलो 2-3 किलो 5 किलो हाय ऑर्डर 2-3 किलोची ऑर्डर पॅक करून द्यायची आणि मग नंतर ना आज घरचं काम आहे म्हणून आपांना म्हणलं तुम्ही तोपर्यंत रानातलं काम करून घ्या होय आपा आणि मग रानातलं काम केलं की उद्या अजून जाऊन सकाळ सकाळ एक टायली आणायची मकाची थोडी मोडायची राहिली ती मोडायची म्हणजे झालंच इकडलं सगळं झालं मग अजून 2-3 टायल्या इकडल्या आणल्या 2 दिवस हाय जरा 2 दिवस आज उद्या परवा 2 दिवस हाय का पण झालं तर ऑर्डर सुरू झाल्या ते आतापासून द्यायच्या होय आहे देतात का बनवून दिवायला फराळ द्यायचं की हा ज्यांना कोणाला आईचा हातचा फराळ खायचा आहे त्यांना मिळेल होय सगळा फराळ मिळेल तुम्हाला जी पाहिजे ती आम्ही नवीन आयटम पण ठेवला एक 8 दिवस दम काढा नंतर ना तुम्हाला तो बनवाय आम्ही सुरू करणार आहे आणि शुभ्रा हा इकडे खेळती शुभ्रा चाललंय खेळायचं तुम्हाला पीठ पण दाखवते मी कसं पॅकिंग केलंय मस्त असं हो का मस्त असं हे आहे बाजरीचं पीठ पॅकिंग केलेलं एका ताईसाहेबांचं आणि आता थंडीचे दिवस सुरू झालेत बरं का तो बाजरी थंडीच्या दिवसात खाणं खूप म्हणजे खूप शरीराला चांगलं असतं तुम्ही पण घ्या बाजरीत उष्णता असते थंडीच्या दिवसात बाजरी खायला चांगली आणि उन्हाळ्या दिवसात ज्वारी खायला चांगली तुम्हाला ज्वारीचं पीठ भेटल आणि हे बाजरीचं पीठ आहे हे मी तुम्हाला दिलंय तर काय नाही ह्याच्यात करायचं ताटामध्ये पीठ घ्यायचं पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं छान असं पाणी हलवायचं आणि ती पाणी ह्याच्यात ओतून मळून भाकर थापायची आता प्रत्येक महिलेला भाकर कशी करायची ही माहितीच असते पण कुणाकुणाला नसतं माहिती कारण की कोण ज्वारी खातं कोण तांदळाची भाकर खातं कोण चपात्या खातात वरण भात बाजरी काय कोणी खाल्ली नसेल इतकी कारण की मी पण लग्नाच्या आधी खाल्ली नव्हती लग्न झाल्यावर मला माहित झालं की बाजरीची भाकर इतकी टेस्टी लागती वशाटाभर ह्याच्यावर सगळ्याभर तुम्ही खाऊ शकता तर असं पीठ भेटेन ज्याला कुणाला घरगुती बाजरी पाहिजे ती बाजरी पण देऊ आम्ही तुम्ही समजा तुम्हाला पीठ घरी बनवायचं असलं तरी आणि हे असं छान ही धपाट्याचं पीठ आहे आपलं ह्याच्यात तुम्ही हे तुम्हाला जिरी ओवा हळकुंड परत दुसरं काय सामान असतात ते सगळं आम्ही मिक्स करून हुरडा वगैरे सगळं मिक्स करून दिले तुम्ही फक्त तुमच्या घरी आल्यावरती हिरवी मिरची लसूण कोथिंबीर मीठ आणि मीठ एवढं टाकायचं बाकीचं सगळं आम्ही टाकून दिलेलं आहे छान अशी भरपूर कोथिंबीर छोटा बारीक कांदा चिरून टाकायचा हिरवी मिरची लसूणची पेस्ट करून टाकायची आणि धपाटे पण बनवू शकता आणि कोंडबोळे पण बनवू शकता असे 2 प्रकार ह्याच्यात बनले जातील घ्या ज्यांना कोणाला घ्यायचंय ना 12 महिने चालू असतं तुम्हाला जेव्हा ऑर्डर टाकायची तेव्हा तुम्ही ऑर्डर टाकू शकता माझे कुठलेही प्रोडक्ट कधीही तुम्हाला भेटतील रोज म्हणलं तरी अवेलेबल असतात तुम्ही ऑर्डर टाकली की लगेच बनवायची 2 दिवसात बनवून झालं की कुरिअर करायचं होय सासूबाई लोकवंद्यांना का सासूबाई म्हणती तर रोज देतो आपण ताजं करून है ना आम्ही करून कधीच ठेवत नाही जशी ऑर्डर येईल ना आता ताईंनी परवा दिवशी ऑर्डर टाकली काल आम्ही रानात गेलतो पण आईंनी सगळं वाळवलं है ना बाजरी छान अशी उन्हात घातली मस्त त्याला ऊन दिलं संध्याकाळी मस्त दळली पीठ केलं त्याचं नंतर ना आता पॅकिंग केली रात्रभर ते थंड पण झालं झाकून ठेवल्यामुळे मस्त असं आणि मग आता पॅकिंग केली की तुम्हाला उद्या किंवा परवा लगेचच मिळून जातं काहीच अडचण येत नाही तर असं द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या ऑर्डर टाका मग पटापटा आईंच्या हातचं खायला ज्याला कोणाला खायचंय ना तर त्यांनी ऑर्डर टाका बऱ्याच जणांनी घेतले त्या पण ऑर्डर आपल्याला आलेल्या पण ऑर्डर आहेत भरपूर ऑर्डर आलेल्या पण आहेत दिवाळीच्या पण अजून पण तुम्ही टाकू शकता आणि बाय सगळ्यांना